सुरुवातीला बातमी येते उत्तर भारतातून। उत्तर भारतात वातावरण अचानक बदललंय। हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली आहे। बर्फवृष्टीसह काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीही उद्भवली आहे। उत्तराखंडमध्ये हिमस्खलनही झालंय, तर आज उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। पाहूया एक रिपोर्ट। कुठे जोरदार बर्फवृष्टी, कुठे मुसळधार पाऊस, कुठे पूरस्थिती, तर कुठे हिमस्खलन। ही दृश्य आहेत उत्तर भारतातल्या हिमाचल आणि उत्तराखंडमधली। गेल्या 3 दिवसांपासून हिमाचल प्रदेशातील डोंगराळ भागात बर्फवृष्टी होतीये, तर सखल भागात मुसळधार पाऊस पडतोय। उत्तराखंडच्या चमोलीमधील माणा गावात तर मोठं हिमस्खलन झालंय। हिमढिगाऱ्याखाली बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे 57 कामगार अडकले, त्यातील काही जणांना वाचवण्यात यश आलं। हे मजूर भारत चीन सीमेजवळ बीआरओच्या एका बांधकामासाठी आले होते, तेव्हा हिमनगाचा कडा तुटून हिमस्खलन झालं। यात हे मजूर अडकले। या घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफ, एनडीआरएफ, जिल्हा प्रशासन, आयटीबीपी आणि बीआरओची पथकं घटनास्थळी दाखल झाली आणि बचाव कार्य वेगानं सुरू झाले। दरम्यान मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी याबाबत ट्विट करत दुःख व्यक्त केलं। चमोलीच्या माणा गावातील बीआरओ बांधकामादरम्यान हिमस्खलन झालं। यात काही कामगार बंधू दबले गेल्याची दुःखद बातमी मिळाली। आयटीबीपी, बीआरओ आणि इतर बचाव पथकांद्वारे बचाव कार्य सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली। एवलांच आने से चूंकि वो जहां पर बैरिक बनी हुई थी उसी स्थान पर एवलांच आया है और बचाव के काम चल रहे हैं तेजी से। सभी चाहे आईटीबीपी है, सेना के लोग हैं, स्थानीय प्रशासन के लोग हैं, वायुसेना के लोग हैं, एक्सपर्ट हैं, सभी से वार्ता हो चुकी है। सभी लोग अपनी पूरी तरह से बचाव और राहत कार्य में लगे हुए हैं। जो भी जिस स्तर पर, क्योंकि मौसम थोड़ा अभी खराब है, विजिबिलिटी बहुत नहीं है, इसलिए हेलीकॉप्टर सेवा वहां पर नहीं हो पा रही है। दरम्यान उत्तराखंडमधील गंगोत्रीमध्ये 4 फुटांपर्यंत बर्फवृष्टी झाली। मुसळधार बर्फवृष्टी आणि भूस्खलनामुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आलाय। उधमपूरच्या पलीकडे जाणारे रस्ते बंद आहेत। मोठ्या संख्येनं ट्रक, बस आणि प्रवासी वाहनंही अडकली आहेत। तर हिमाचल प्रदेशच्या लाहौल स्पिती जिल्ह्यात तसंच चंबा, किन्नौर जिल्ह्यातील पांगी, भरमौरमध्ये मुसळधार बर्फवृष्टीमुळे रस्ते बंद करावे लागले आहेत। गेल्या 24 तासात 7 जिल्ह्यांमध्ये नवीन बर्फवृष्टी झाली आहे। लाहौल स्पितीच्या अनेक भागांत तर 3 फुटांपेक्षा जास्त बर्फवृष्टी झाली आहे, त्यामुळे आता संपूर्ण जिल्ह्याचा संपर्क तुटलाय। किन्नौर, मंडी, चंबा इथं हलकी बर्फवृष्टी होतीये। रोहतांग खिंडीत तर 3 फुटांपर्यंत बर्फवृष्टी झाली आहे। कोकसरच्या उत्तर पोर्टल आणि अटल बोगद्यावर 2 फुटांपर्यंत बर्फ साचलाय। अटल बोगद्याच्या दक्षिण पोर्टलवर 3/4 फूट बर्फवृष्टी झाली आहे, त्यामुळे अटल बोगदाही वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। आज आणि उद्याही जोरदार हिमवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। त्याचवेळी शिमला आणि मनालीसह राज्यातील इतर भागांमध्ये चांगला पाऊस पडतोय। गेल्या 2 दिवसांपासून राज्यातील मैदानी आणि मध्यम उंचीच्या भागात अधूनमधून पाऊस पडतोय। पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थितीही ओढवली आहे। घरांमध्ये, दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय। रस्त्यांवरही पाणी साचल्यानं वाहनं पाण्याखाली बुडाली आहेत। जितनी भी गाड़ियां थी उनकी मूवमेंट जो है सोलांग बैरियर से अटल टनल के लिए बंद कर दी थी, परंतु हमारे सोलांग वैली के आसपास जो है करीब 3 से 4 हजार गाड़ियां दिन के समय थी। और एकदम जब स्नोफॉल शुरू हुआ तो करीब 2000 से ऊपर वाहन जो है स्नो में फंस गए थे। और इसमें करीब 2000 जो वाहन थे उनमें से 1800 वाहन सुरक्षित वहां से हमने इवैक्यूएट किए हैं। कुछ 200 के करीब गाड़ियां जो है वहां पे फंस गई थी, परंतु उनके जो उसमें जो यात्री थे, पर्यटक थे, उनको सुरक्षित वहां से 4x4 गाड़ियों में मनाली की तरफ जो है रेस्क्यू किया गया है। दरम्यान शुक्रवारी उत्तर प्रदेश, पंजाब आणि चंदीगडसह देशातील 15 राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राजस्थानमधील बिकानेरसह 6 जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। 2 मार्चपासून मध्य प्रदेशात एक नवीन पश्चिमी विक्षोभ सक्रिय होतोय, त्यामुळे हवामान बदलेल, अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे। तर सध्या भोपाळ, इंदूरसह अनेक शहरांमध्ये दिवसाचं तापमान 2 ते 3 अंशांनी वाढू शकतं, असा अंदाज आहे। दिल्लीतली 27 फेब्रुवारीची रात्र गेल्या 74 वर्षांमधील सर्वात उष्ण रात्र म्हणून नोंदवली गेली आहे। भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार 27 फेब्रुवारी रोजी सफदरजंग इथं किमान तापमान 19.5 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं। या बदललेल्या वातावरणाचा मोठा फटका उत्तर भारतात जाणवतोय, तर पुढील 2 दिवसही अनेक ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आले।